खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या चिखली येथील गट क्रमांक 90 मधील इंद्रायणी नदीलगतच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या 7245 चौरस मीटर भूभागावरील सुमारे 63,970 चौरस फूट क्षेत्रफळ असलेले 36 अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करण्यात आली। यामध्ये अनेकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे। या धडक कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। आता खेड तालुक्याच्या हद्दीत मोशी पुलाच्या जवळील भागात असलेले बेकायदा प्लॉटिंग देखील रडारवर येण्याची शक्यता आहे, कारण इंद्रायणी नदीला अक्षरशः खेटून हे प्लॉटिंग झाले आहेत। इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेमध्ये अनधिकृत पद्धतीने बांधण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय हरित लवादाने दिला होता। शिवाय हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला, त्यास अनुसरून निष्कासनाची कारवाई करण्यात आली। सकाळी 6 नंतर कारवाईला सुरुवात झाली। दुपारी 3:30 वाजता संपलेल्या या कारवाईमध्ये 36 बंगल्यांवर कारवाई करण्यात आली आहे। इंद्रायणी नदीलगतच्या निळ्या पूररेषेतील उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत बांधकामधारकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादा पुणे यांच्याकडे दावा दाखल केला होता। 2024 मध्ये राष्ट्रीय हरित लवादाच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात आला होता। सदर दाव्याबाबत राष्ट्रीय हरित लवादा यांनी दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला। न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी 36 बंगल्यांवर कारवाई केली आहे।